माझा गवळीवाडा जागा झाला. रसिक हो सहर्ष सविनय सादर करत आहोत पहाटेचा प्रहर शृंगारूपी नटत गवळण. रसिक हो सहर्ष सविनय सादर करत आहोत पहाटेचा प्रहर. पहाटेच्या याद पारी Thank you.
सखियानो आपण ठेवल्याचे नाही जय दुर्गोनी विकतो मथुरे बाजारी आडवाई नंदाचारी खडा मार हॅलो थोडी लागे हॅलो रसिकांच्या मनपसंतीतून आलं पार्ट अगं वरच्या याची शिवनंदा मावशी हुशार कडक आणि हौशी सोबत घेऊ आजच्या दिवशी मग भीती वाटणार नाही फारशी मावशी अगे मावशी आले ग आले का ग पोरीनो हाक मारिला का ग पोरीनो हाक मारिला मी निघवते माझ्या मायाला तुझा आवाज कानी आला आला येते बाबा तुमच्या गोडीला बाबा जरा येते बाबा येते बाबा तुमच्या गोडीला एवढा नटून काढून चाललात तरी कुठे? अगं तू मला हाक मारलीस का? तेव्हा माझी किती धांदल झाली माहिती का? माझ्या नवऱ्याने सगळी कामं वाटून द्यावी लागली ना. ऐक तर कणकण कुठली मनमन माती मला मातीच्या उभारल्या भिंती सितारले खांब सासूबाईंच्या पोटी जन्मली राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पाने 32 सुपारा 32 पानाला लावला चुना पायात पंजन चालू कशी गळ्यात गंतन वागू कशी तोंडात विडा बोलू कशी लेक अनिल बोर्डाची सून चिपटे घराण्याचे अस्तुरी रमेश चिपट्यांची
अगं पोरीनो, बाजारात जायचं खरं, पण घेतलं काय नेसलं काय ते सांगितलं पाहिजे ना. मी घेतले तर चल तर. मी घेतले विक्रम लोणी, माझ्याकडे पाहू नका कोणी. अहो मंडळी ऐकताय ना, इथनं घेतलंय लोणी आणि म्हणते कशी माझ्याकडे पाहू नका कोणी, जशी काही सिनेमातली देवी आणि हो बाजूला. मी घेतले दूध. चल तर. अगं मावशी, मी घेतला ताजा ताजा खवा. अहो मंडळी ऐकताय ना, हिनं घेतलाय ताजा ताजा खवा आणि कोणाला पाहिजे असेल खवा तर तिच्या मागून लाईन लावा. हा मथुरेचा घाट फार चौकड आहे. जाताना एखादं छानसं गाणं घ्या पाहू, म्हणजे आपण हा घाट कधी चढू आपल्या देखील करणार नाही. ला 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 चला मिळून चला जाऊ बाजाराला, चला मिळून चला जाऊ बाजाराला, घेऊन मठ चढूया घाट जाऊया बाजाराला, Thank you.
देवा एवढं काय करायचं कोणते कारण तरी कोणते? अरे पेंदा, अरे सुदाम्या, मी तुम्हा दोघांवरती एक कामगिरी सोपवत आहे. ही कोणती देवा? आज बुधवार, मथुरेचा बाजार, 16 शस्त्र, 108 गोपिका, दैत्याचे मार्ग, कंस घरी वाहत आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे व आशिंदन घेणे ही कामगिरी मी तुम्हा दोघांना सोपवत आहे. ठीक आहे देवा. मी कुंजाने जातो व काय गुणांचे रक्षण करतो. या पण अरे तुझ्या अरे बोल पेंद्या. अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली बघ. अरे काय म्हणतोस तरी काय कधी सांगितली काय हा कानाला ऐकायचं त्या कानाला सोडून द्यायची. हा, ते पण बरोबर आहे रे. अरे मग तू ऐकलीस का अरे कामगिरी? पण थोडं तरी लक्ष नको काय. अरे तू आहेस मग मी कशाला ऐकू? आता आहेस मी म्हणजे कुठे गेल्यावर तेव्हा मी ऐकेल बघ माझी कामगिरी. तेवढं ऐकायला हा येतं. आणि मग सांग बरं कोणती अरे कामगिरी? देवाने आपल्याला मोठी कामगिरी सांगितली बघ. अरे अशी आहे तरी कोणती? 16 शस्त्र 108 गोपिका. अरे जाते तर जाऊ देत ना आपल्याला काय करायचं तुला डोकं फिरलंय?
अरे काय झालं? अरे गोकुळात राहायला पाहिजे. हा मग पुढे काय? काय कसं भेटेल? हा ते पण बरोबर आहे रे. हा रस्ता प्रतिबंध करायचा आपल्याला. असं म्हणतोय? हा अरे पण मला एक विचार पडलाय बघ. कसला रे? अरे ना नात्यातल्या ना गोतातल्या, मग आपण त्यांना विचारायचं तरी कसं? अरे ते पण बरोबर आहे तुझं, पण शेवटी काय देवांचा हुकूम आहे. हा ते पण आहे रे. अरे पण मला एक सांग, एवढ्या दुधाचं काय करणार तरी काय? ना डेअरी ना बचत गट ना रोजगार ना धंदा, मग आपलं कुटुंब चालवणार तरी कसं? अरे ते देव बाप्पा आहेत ना, हा तू कशाला काळजी करतो? हा ते पण आहे रे. ते काय करतो त्याचा पत्ता नाही बघ. हो आपले देवबाप्पा. मग अरे पण ती कामगिरी करशील ना? मग तुला कसं आणली असेल? ती कामगिरी ऐकता ना तुम्ही? मी ऐकली. हा मग कामगिरी तूच करायची. मग सगळं मीच करायचं. हा तू काय माझ्या पार्टनर आहे? अरे तू आला म्हणून मी आलो. असं आहे काय? हा अरे आला माझ्या लक्षात बघ. अरे हा? काय तुझ्या काय लक्षात येतोय? तू नाही करणार कामगिरी? मी नाही करणार. तो माझ्यात पण नाही झेपणार बघ. तू माझ्या पण नाही झटणार. अरे पण माझ्याकडे एक मार्ग आहे बघ. हाय? हा कसला रे? अरे गोवर्धन पर्वताच्या रानात किसन देवाचा लाडका सवंगडी बोबडे आहे बघ. काय म्हणतो? हा तो एक भारी माणूस आहे. किसन देवाच्या कामासाठी धावत येईल बघ. तू काम करीन? हा तर हाक मार बघ. हाक मारू काय? अरे जाईल बघ. अरे बाबड्या, बाबड्या! अरे गुलाबा लवकर ये! त्याच्याकडे देऊन लवकर ये! अरे तू होतास तरी कुठं? अरे कुठं होता? त्याच्याकडे वरचं रान. डोकावर.
काय तांदू काय झालं म्हणजे काय अरे माझी तांबू तांबू काय खाऊ दे लागली लागली ती बुलं मी मागणं ती बुलं मी मागणं अरे अरे तू दे काय गोट्याने गेलो होतास किती का अरे नाही रे तिच्या पाटणं दिलो तिचा पाठणं केलास हलवायला तर हवी हा दूध पाहिजे पियाला दूध पाहिजे अरे राणा दूध कुठं काढतोस तू झाला का घरात काढ काय ह्या वाताला अरे पण तू काय सांगतो त्याला मी दूध काढत दूध काढत होतो रानात दूध पियाला हवं ना राहणार कुठं घालात असं बोल आणायला तो हलात असं सांग टाकतोय ना हा. पुन्हा खोलून अरे मग पुढं काय झालं सगळ्या तुला माझ्या अंगाला अरे तुझ्या काय बोलतोय काय म्हणतोय तू ऐकलंस नाही सगळं तुझं माझ्या अंगाला लागलं काय तुला काय तरी म्हणतोय अरे अंगाला लागलं खांदावना ह्याच्या गाणीत कोण हा गाणी त्याला बोलवलं अरे खांदवायचं नाही मग देव पप्पा येऊन तुला गेले. खांदवायचं नाही तर माझ्या अंगाला लागतील नाही तू तिथं दगडावर बसून खांदवायचं ना इकडे कशाला आलास तुम्ही बोलवलं होतं त्याला अरे देव पप्पा येऊन गेले बाबू काय म्हणतोय मग? तुझे पप्पा येऊन गेले अरे तुझ्या पप्पा नाव आहे, तुझ्या पप्पा अरे येऊन गेले. देव पप्पा येऊन गेले तुझा कानपाटातून फोडून सरळ ऐकलं अरे सुद्या अरे पण हे काय ते अरे महिनाभर अंघोळ नाही करीत महिनाभर? तांदूळ काय झालं? हा. तिथं दिलो हा 2 नंबर होतोय फुलं मग काय 2 केलं नंबर 2 नंबर होते याचा तर होत होतं हा. आणि याचा तर थांबला होतं राहिलं होतं राहिलं होतं मला बोलला वाईट थांब हा बसलो त्या बोलला 2 मिनिटं बाहेरला जाऊन ये 2 मिनिटं बाहेर जाऊन ये. हे तर चौकड्यात सगळं आवडतो हा आता बोलला मी गेलो आपला बाहेर तू गेलास आपला बाहेर मी नाही हा आता गेलो मी गेलो तर काय झालं परत आलो गेलास आणि परत आलास परत आलो हा. तर ह्या गुलामान शेतल खाली बोलली स्वेटर खालीवर आणि इकडं लॉक अरे तू केस बघून स्वेटर बंद केला असं अरे म्हणे हे कापायला ह्याला महिना जाईल महिना जाय तू आधी घाबरून पळाला बघ अरे सुद्या अरे वासानच गेला असेल तो वाचा त्याचे घाण कमी पडली असेल ते जाऊ दे हा पण नाकाचा चिंबू काढला. त्याला भारी लागतं दादा. त्याला घाण आता काय समजलं का गेला तो पण बरोबर आहे, दादा. वाचीत असेल तुला पाहिजे अरे जाऊ दे. अरे पण हे काय झालं हे कुठं काचा कुठं आहे अरे त्या हा आता निमल्या कुंभल्याची टाकले कुंभलती अरे तसंच हे केस पण टाक बघ तसे आता डोक्यावर उभं राहायला लागल राहायला लागेल तुला मग त्या वॉशिंग मध्ये डोकं टाक उलट आणि उलट आता डोकं टाकी कालकाल कालकाल काय फिरलं होत नाही काय होतंय म्हणजे मला हवंय हा, ते जाऊ दे पण बरोबर आहे ते पण तुला अरे बरोबर कसं आहे. राहत कसं ऊन लागतं ना तुला काय चोरली ना काय वाताल्या अरे तुला बोलवलं इथे मग तर अरे देव बाप्पा येऊन गेले ए, देवाने आपल्याला मोठी कामगिरी सांगितली अरे तिला कोणती सोळा क्षेत्र 108 भूमिका दया दुराचे माठ घेऊन मथुरच्या बाजारात चाललेत बघ अरे दुकान भरलेलं 2-2 मान डोक्यावर अरे वाहतायत बघ वाहतायत वाहतायत नुसतं वाताय मग? मग आमची करणार दोन तुला ह्याच्या तुला कशाला बोलवलं बोलवलं? त्याचं झालेलं अरे तुला सवय आहे या मान कामाची खाणार मी आणि दही खाणार तुम्ही आम्ही आहेत पाठीमागं तू कसा घाबरला तू पातीतला फुले अरे उरलेल्या सोडीला खा साठून हा हा मग त्या दवल्याच्या मुली आहेत का नाही? अरे त्या बघ, मथुरचं गाठ जळत आहे. कुठल्या बोकातलं Thank you.
ही सगळी जमिनीची कागदपत्र आहेत आत. रे वाकड्या मारतो का त्याला? मोठे जनावर मारतोय तिथेच काय ती म्हणजे ते बदलल्या खाटल्या बदलल्यावर बघितलेस ना अरे पांढरे पांढरे ना मस्त त्या चिपून खाण्यात. अरे दैदूत अरे दैदूत खाता कोणता पांढऱ्या मग तुम्ही काय कोणत्या खाता अरे आपलं तेल काढून भेटलं. दिलं. अरे मग त्यांना चहा सोबत खातात. तोच काय होता ना चहा सोबत खातात बटर आणि खारी. आणि त्या खारीपेक्षा संतोषरावांचं छोटस नानकेटच नाही भारी. त्यामुळे आयुष बापरेकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीचं नाव घ्यायचंय आयुष. लाल मणी जोडले, काळे मणी जोडले, लाल मणी जोडले, काळे मणी जोडले. आणि आरुषराव तुमच्यासाठी मी साखर बदले 7 जण सोडले. आणि याला घे नाचा लाडका मोडला लाडका मोडला प्रेमाने हात मार एवढ्या प्रेमाने नको रे जांभळ मथुरेला हा लत्ता प्रतिबंध आहे पण तुम्हाला म्हणतात तरी कोण? मला म्हणतात कृष्णदेवांच्या संगतीचा सुद्धा तुमचा काय कायदा वगैरे आहे का? कायदा आहे हा मावशी पण सर्वांची घेते तर सगळ्यांचं पाठोपाठ दिसलं अरे तुझं एक नाव घे ना आता पण येते ना तुझं नाव माझी देखील एक अट आहे. तुला देखील माझं नाव घ्यावं लागेल. पण येत आहे संबंध वाईट कर. जर का पायामध्ये काटा भरला आणि जर छोटा असेल तर त्याला म्हणतात कसू कसू. अरे जर का पायामध्ये काटा भरला आणि जर छोटा असेल तर त्याला म्हणतात कसू कसू. आणि वाकड्या तर परवा मी सकाळी बघितला तिथं अरे बांधा खाली तिथं बसू का तिथं बसू. सगळ्यांचं वाचू लावला आता ही पण लोटाची बाई ह्या मी कुठं माझ्या जागेत बसल अरे फिरतच असते बघ तिथं चणच ए बघायचं वाकड्या आता माझं नाव घे भाऊ. देतो प्रेमाने घे बघ बाजार आणलं गाजर बाजारात आणलं गाजर. गाजर त्याचा केला हलवा कसा? तिथून त्याच्यात खोबलं पण टाकलं तिथून तुझं नाव देतो सकाळी बांधा खाली बस तू अशी अग्नी देवाची गाडीला कृष्ण जन्मला. अशी अग्नी देवाची गाडीला कृष्ण जन्मला. वसुदेवाच्या
महाराज कधी येऊ शकतात? या महिन्या काय ते Oh,